रीती, नीती, प्रीती, कुठे आहात? चला खाऊन घ्या. आत्ता आलो आई. वंदनाने हाक मारल्यानंतर तिच्या तीनही मुली रीती, नीती आणि प्रीती आपल्या घराकडे जातात. रीती नेहमी मध्ये चालायची आणि तिच्या दोन्ही बाजूला तिचा खांदा पकडून नीती आणि प्रीती चालायच्या. नीती आणि प्रीती बघू शकत नव्हत्या. रीती बघू शकत होती, पण ती अपंग होती. रीती कुबड्यांच्या आधाराने चालायची आणि नीती आणि प्रीती रीतीच्या आधाराने. किती वेळा सांगितलंय जास्त लांब जाऊ नका म्हणून. रीती दिदी होती ना आमच्या बरोबर. अगं किती दिवस अशा तुम्ही एकत्र राहणार आहात? लग्नानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावं लागेल. मग काय कराल? मग आम्ही लग्नच नाही करणार. रीती दिदीचा खांदा पकडून आम्ही नेहमी असेच चालत राहू. वंदनाला कोणी मुलगा नव्हता. फक्त 3च मुली होत्या आणि त्याही अशा अपंग. वंदनाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. वंदनाचा नवरा एक छोटा शेतकरी होता. शेतीचं काम करूनच तो आपलं घर चालवायचा. रीती, कुठे आहेस? आई, मी पोळ्या करतीये. अगं सगळा दिवस तूच काम करत असतेस. तुझ्या दोन्ही बहिणींना पण शिकव. आई, मी आहे ना. आणि तसंही त्या दोघी कशा काम करतील? तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील मग यांनाही सासरी जावं लागेल ना. मग कसं काम करतील? आंधळी लोकही आपल्या हिशोबाने काम करतात ना. आपण काही श्रीमंत घरातले नाही आहोत की आपल्याकडे नोकरचाकर कामाला असतील. पण आई, अगं त्या कशा करतील? तू पण जरा विचार कर ना. तुला जर दिसलंच नाही तर कसं ओळखता येईल कुठली साखर आहे, कुठलं मीठ आहे? कसं कळेल की हे गाजर आहे आणि हा मुळा? आई, मी तर म्हणते तू माझं लग्नच करू नकोस. मी पैसे कमवीन आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेईन. रीतीचं बोलणं ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट नीती आणि प्रीतीनेही ऐकली आणि त्या दोघीही रडू लागतात. मग त्याच संध्याकाळी आई, बाबा, मी विचार केलाय. आम्ही तिघी बहिणी एकतर लग्नच करणार नाही किंवा मग आम्ही अशा घरी लग्न करू जिथे 3 भाऊ असतील. बाकी आम्हाला काहीच नकोय. ना श्रीमंत घर, ना सुंदर मुलं. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा, कारण यांच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय यांचं जीवनच नाहीये. रीतीचं ते बोलणं श्याम आणि वंदनाला खूप लागलं. अगं ऐकतीयस का? एक आनंदाची बातमी आहे. काय झालं? लवकर सांगा. ते किशनपूर आहे ना, तिथे किशोरीलालजींचं कुटुंब राहतं. त्यांची 3 मुलं आहेत आणि तिघही बिनलग्नाचे आहेत. त्यांना आपल्या मुलांचं लग्न करायचंय. यापेक्षा चांगली संधी काय ती? जर या 3 पोरांशी आपल्या पोरींचं लग्न झालं तर त्या नेहमी एकत्र राहतील. पण ते आपल्याशी नातं जोडतील का? ते तर अगं तेच तर सांगायला आलोय तुला. आता हा देवाचा चमत्कारच समज. त्या 3 भावांना पण जरा कमी दिसतं, त्यामुळं कदाचित ते मान्य करतील. अच्छा, मग तर तुम्ही लवकर विचारून घ्या. दुसऱ्याच दिवशी श्याम किशोरीलालच्या घरी गेला आणि त्यांना आपल्या मुलींबद्दल सांगितलं. किशोरीलालनेही लग्नासाठी होकार दिला आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. तिघी बहिणीही खूप खुश होत्या. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि सप्तपदीच्या आधी 1 मिनिट थांबा गुरुजी, एवढी घाई तरी काय आहे? हा तर श्यामजी, जरा हुंड्याबिंड्याचं तर सांगा मला. पण हुंड्याचं तर काही बोलणंच झालं नव्हतं किशोरीलालजी. आणि जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं तर मी करतोच आहे. अरे मग आम्ही थोडंच आमच्यासाठी मागतोय. तुम्ही 3 पोरी देताय. उद्या उठून पोरं फिरायला गेली कुठे तर काय रिक्षात आणि बसचे धक्के खात जातील का? तुम्ही असं करा, एक अशी कार द्या ज्याच्यात 7 लोक मावतील. बस, बाकी आम्हाला काही नको. पण असली कार तर खूप महाग असेल. मी गरीब, कुठून आणू एवढे पैसे? तुम्हीच सांगा. अरे पण मी आता कुठं मागतोय? आम्ही तुझ्या 3 पोरींना लग्न करून घेऊन जातो. ठीक आहे, मग 1 महिन्याने तू कार घेऊन ये. आणि नाही घेऊन आलास तर तू तुझ्या 3 पोरींना घेऊन जा. ही काय पद्धत झाली किशोरीलाल? तुझ्या पोऱ्यांचं लग्न करायला आलायस का सौदा करायला आलायस? सरपंचजी, तुम्ही गप्प बसा. एवढ्यात जर जीव असेल ना या आंधळ्या आणि लंगड्या पोरीवर तर तुम्हीच घेऊन जा ना त्यांना आपल्या घरी सून म्हणून. नेलं पण असतं, पण माझा एकच मुलगा आहे. पण 3 असले असते ना तर तुझ्या समोर यांना इथून लग्न करून घेऊन गेलो असतो आणि तुला चपलेने मारून या गावातून बाहेर काढलं असतं. चपलेने मारून. हो, मग आम्ही निघून जातो. शोधत बसा असं घर या लंगड्या आणि आंधळ्या पोरींसाठी. मी पण बघतोच बिना हुंड्याचं कोण यांच्याशी लग्न करता येते. विमल, इकडे ये. श्याम, मला सांग, तू तुझ्या कुठल्या पोरीचं लग्न माझ्या पोराशी लावून देऊ शकतो? सांग. सरपंच साहेब, तुमच्या या प्रस्तावाबद्दल खूप धन्यवाद. पण आम्ही तिघी वेगळं नाही राहू शकत.
माझ्या बहिणी माझ्याच आधारावर आहेत, त्यामुळे आम्ही तिघी एकाच घरात जाऊ. नाहीतर लग्न तर होणार पोरी, आणि या लालची किशोरी लाल समोरच होणार. श्याम, माझा एकच पोरगा आहे आणि तुला जरा विचित्र वाटेल, पण आता काही पर्याय नाहीये. मी माझा शब्द दिलाय. मी तुझ्या तिन्ही पोरींचा हात माझ्या विमलसाठी मागतो. सांग, तुला मान्य आहे? सरपंचाचं बोलणं ऐकून तिथे प्रत्येकजण हैराण होतं. तेव्हाच नीती आणि प्रीती रीतीच्या खांद्यावर हात ठेवून सरपंचांना नमस्कार करतात आणि मग त्याच मांडवात या तिघी बहिणींचं विमल बरोबर लग्न होतं. आणि मग तिघी बहिणींनी अग्नीला साक्ष मानून एकाच मुलाला आपला पती मानला आणि तो मुलगा बनला 3 बहिणींचा एक पती. मग किशोरीलाल आपल्या 3 मुलांबरोबर रिकाम्या हाताने बेइज्जत होऊन तिथून निघून गेला. कोमलच्या वडिलांचं तिच्या लहानपणीच निधन झालं होतं. कोमलच्या लग्नासाठी एक स्थळ आलं होतं. ती त्या मुलाचा फोटो पाहतच होती, तेवढ्यात तिची बहीण शीतल तिथे येते. ओहो, ताई जीजूंचा फोटो पाहतीयेस? हे तर दिसायला खूपच छान आहेत. शीतल, चल जा इथून, उगाच मला त्रास देऊ नकोस. सुजाता मोठ्या थाटामाठात कोमलचं लग्न करून देते. ती कोमलच्या सासूला म्हणते, सुलेखाताई, माझ्या लेकीकडून कधी काही चूक झाली तर तुमची मुलगी समजून तिला माफ करा. आजपासून तुम्हीच तिच्या आई आहात. अहो सुजाताबाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही कोमलला आमची सून नाही तर मुलगी म्हणूनच घेऊन जातोय ना. अहो आई, सगळे पाहुणे बसमध्ये बसलेत, लवकर चला म्हणजे वेळेत घरी पोचू आपण. अगं प्रिया, तू कोमल बरोबर बस आणि जावई बापू रवी बरोबर बसतील. बिचाऱ्या कोमलला रवी बरोबर बसायचं होतं, पण सुलेखाबाईंनी कोमलला आपल्या मुलीबरोबर दुसऱ्या बसमध्ये बसवलं. ते सगळे बसंतपूरमध्ये पोहोचतात. वहिनी साहेब, बाईसाहेबांनी सांगितलंय तुम्ही खोलीतच आराम करा. तुमचं जेवण बी इथंच पाठवतील. ते तू यांना कुठे पाहिलंस का ग? कुणाला वहिनी साहेब? रवीला, माझ्या मिस्टरांना. हा, आत्ता बाहेर तर उभे होते. बाहेर उभे होते, पण मला तर कुठेच नाही दिसले. हे घ्या, आलेच रवी दादा. बरं वहिनी साहेब, आता मी जाते. बाईसाहेब बोलवतायत. तुम्ही कोण आहात? अरे, मला नाही ओळखलंस? मी तुझा नवरा रवी. अगं, लग्नाला अजून काही तासच झालेत आणि लगेच आपल्या नवऱ्याला पण विसरलीस? ही कसली फालतू मस्करी लावलीये? रवी कुठे? मी आत्ताच आईंना विचारते. आई, आई, रवी कुठे आहेत सांगा ना प्लीज. हे जे कोणी आहेत ते माझी मस्करी करतायत. स्वतःला उगाच रवी म्हणून सांगतायत. हो, मग बरोबरच तर सांगतोय. हा तुझाच नवरा आहे, ज्याचं तुझ्या बरोबर लग्न झालंय. हे सगळं काय चाललंय? प्रियाताई, तुम्ही तरी खरं सांगा ना. अगं कोमल, हाच माझा नाकाम भाऊ रवी आहे. तू याच्या बरोबरच तर 7 फेरे घेतलेस. कोमलला लग्नातला रवीचा हसरा चेहरा पुसटचा आठवतो. विचार करून करून तिला चक्कर यायला लागते. ती बेशुद्ध होऊन खाली पडते. नाही, हा रवी नाहीये, हा माझा नवरा नाहीये. ही बेशुद्ध झालीये, हिला नीट झोपू दे. चला, आपण तोवर जेवून घेऊ. शुद्धीवर आली की आपोआप बरी होईल. काही वेळानंतर कोमलला शुद्ध येते. ती आपल्याजवळ बसलेल्या व्यक्तीला पाहून आश्चर्यचकित होते. तू तू इथे काय करतोयस? तू या खोलीतून जा. माझ्याबरोबर खूप मोठी फसवणूक झालीये. तेवढ्यात सुलेखाबाई तिथे येतात. ए पोरी, बास झाली तुझी नाटकं. एकदा तुला सांगितलंय ना की हाच रवी आहे, मग समजत नाही का तुला? मला इथे नाही राहायचंय, मला माझ्या घरी परत जायचंय. आई, मला वाटतं या चिमणीचे पंख कापायलाच पाहिजेत. प्रिया, जा एक रश्शी घेऊन ये. अहो नाही जावई बापू, रस्सी कशाला? आपण तिला असंच या खोलीत काहीही न खाता पिता ठेवू. काही दिवसातच आपोआप विचार करणं बंद करेल की हिचा खरा नवरा कोण आहे ते. कोमलला खोलीत बंद करण्यात येतं. ती बिचारी रडून रडून सांगते की तिला तिच्या घरी जायचंय, तिच्या आईकडे जायचंय, पण तिचं कोणीच ऐकत नाही. बिचारी भुकेली तशीच त्या खोलीत दिवसभर राहते. तेव्हाच तिला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतो. हे बघा आई, मी तुमच्या सांगण्यावरून तुमचा खोटा खोटा मुलगा बनून इथे राहतोय. मला माझे सगळे 50 लाख मिळायला पाहिजेत, नाहीतर मी सगळं सत्य बाहेर काढीन की तुम्ही कसं तुमच्या सावत्र मुलाच्या जागी मला उभं करून त्या बिचाऱ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ करताय ते. जावई बापू, याला जरा समजवा की गरमागरमीत उगाच काहीतरी बरळू नकोस म्हणून. आपला सगळा प्लॅन फिसकटून जाईल नाहीतर. आई जरा हळू बोल, कोमलला ऐकू जाईल. कोमल दरवाजातून मोठ्या मुश्किलीने त्यांचं बोलणं ऐकते. तिला थोडीफार चाहूल लागते. अरे देवा, या लोकांनी रवीला कुठे लपवलंय आणि हे सगळं नेमकं काय चाललंय? मला सत्य कसं कळेल आता? मला काहीतरी करायलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी, वहिनी साहेब, बाईसाहेबांनी हा चहा पाठवलाय. मीनू,
तुला तर माहित असेल ना रवी कुठे आहे ते. हे बघ माझी मदत कर, तुला देवाची शपथ आहे. अगं मीनू, कुठे कडमडलीस? अजून तिला चहा नाही दिलास का? ये लवकर इकडे. खाली तळघरात. मीनू तेवढाच शब्द बोलून तिथून पळून जाते. ही मीनू काय म्हणत होती नक्की? खाली तळघरात म्हणजे या घराला खाली तळघर आहे का? मला शोधून काढायलाच पाहिजे. कोमल, आपल्या शेजारच्या काही बायका सुनमुख बघायला आल्यात. त्यांच्यासमोर आई जेवढं सांगेल तेवढंच बोल, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. बिचारी कोमल इच्छा असूनही त्या बायकांशी काहीच बोलू शकत नव्हती. मग तिला एक कल्पना सुचली. या सगळ्या बायका इथे बिझी आहेत, तोपर्यंत मी तळघरात जाऊ शकते. आई, मी जरा बाथरूम मध्ये जाऊन माझी साडी नीट करून येते. लवकर ये, सगळ्या बायका इथे बसल्यात. कोमल बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने तिथून निघून मीनूकडे जाते. मीनू, माझ्याकडे फक्त ही एकच संधी आहे. प्लीज माझी मदत कर. मी तुला काही होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मीनू कोमलला त्या तळघराचा रस्ता दाखवते. कोमल कशीबशी त्या तळघरात पोहोचते. तिथे बाहेरून कुलूप लावलेलं होतं. कोमल आश्चर्यचकित होते. रवी, रवी, मी कोमल, तुमची बायको. तुमचे हे काय हाल केलेत या लोकांनी? पण हे लोक तुमच्याशी असं का वागतायत? कोमल, मला इथून बाहेर पडायचंय, पण हे लोक तुलाही मारून टाकतील. तू इथून जा. पण या लोकांनी तुम्हाला इथे असं का ठेवलंय? कोमल ही माझी सावत्र आई आणि सावत्र बहीण आहे. माझ्या वडिलांना यांचं खरं रूप कळालं होतं, म्हणून त्यांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या नावावर केली. पण या दुष्ट माणसांनी माझ्या वडिलांनाही मारून टाकलं. माझं लग्न झाल्यावर मला आणि माझ्या बायकोला मारून या दुष्टांना माझी सगळी प्रॉपर्टी हडप करायची. म्हणजे पोलिसांच्या नजरेत मी लग्न झालेला आहे हे दिसेल म्हणून त्यांनी तुझं आणि माझं लग्न लावून दिलं. मला आता सगळं समजलंय. पुढचं सगळं दृश्य मला डोळ्यासमोर दिसतंय. काळजी करू नकोस, मी लवकरच तुला इथून सोडवीन. रवीला दिलासा देऊन कोमल पुन्हा त्या बायकांमध्ये जाऊन बसते. काही झालं तरी कोमलला ही गोष्ट आईला सांगायचीच होती. पण या लोकांनी तिचा मोबाईल देखील घेतला होता. एक दिवस संध्याकाळी, आई, मला कळालंय की हाच माझा खरा नवरा आहे. माझं लग्न यांच्याबरोबरच झालं होतं, पण माझी अशी इच्छा आहे की नवीन नात्याची सुरुवात देवाचा आशीर्वाद घेऊन करेन. मी रवी बरोबर मंदिरात जाऊ का? चला, उशिरा का होईना पण तुला कळलं. रवी बेटा, जा, सुनबाई बरोबर मंदिरात जाऊन ये आणि देवाचा छान आशीर्वाद घेऊन या. रवी कोमलला मंदिरात घेऊन जातो. कोमल त्याला म्हणते, रवी, मी जरा मंदिरात प्रदक्षिणा मारून येते. हवं असेल तर तूही चल माझ्याबरोबर. मी 7 प्रदक्षिणा घालणार आहे. अगं नको नको, तूच घाल ते प्रदक्षिणा वगैरे. मी थकलोय. मी इथेच पायऱ्यांवर बसतो, तू जा. कोमल ताबडतोब मंदिराच्या मागे जाते आणि एका माणसाला म्हणते, अहो दादा, मला प्लीज 2 मिनिटासाठी तुमचा मोबाईल द्याल का? मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. मी माझा फोन घरी विसरून आलीये. हो हो, हे घ्या ताई. कोमल बाजूला जाऊन आपल्या आईला फोन करते आणि सगळा प्रकार सांगते. कोमलचं बोलणं ऐकून सुजाताही हैराण होऊन जाते. कोमल तिच्या आईला समजावून सांगते की पुढे नेमका काय प्लॅन आहे ते. हे घ्या दादा तुमचा फोन. खूप खूप थँक्यू तुम्हाला. मग कोमल घरी येते तेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी, इथे आत हेच घर आहे ते. याच घरात ती कपटी माणसं राहतात इन्स्पेक्टर साहेब. अगं बाई, सुजाताबाई, तुम्ही अशा अचानक? आणि हे पोलीस का आलेत तुमच्या बरोबर? यांना मी बोलावलंय आई, म्हणजे तुमचा कपटी दुष्टपणा सगळ्यांसमोर उघड होईल. तुम्ही मारेकरी आहात. इन्स्पेक्टर साहेब, या सगळ्यांना अटक करा. कोमल, लवकर इन्स्पेक्टर साहेबांना जावई बापूंकडे घेऊन चल. कोमल पोलिसांना तळघरात घेऊन जाते आणि रवी बाहेर येऊन पोलिसांना सगळा प्रकार सांगतो. पोलीस सुलेखा, प्रिया आणि तिच्या नवऱ्याबरोबरच कोमलचा खोटा नवरा म्हणून नाटक करणाऱ्या माणसालाही अटक करतात. सुलेखा आणि तिच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा होते आणि खोट्या नवऱ्याचं नाटक करणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होते. कोमल, आज माझ्या वडिलांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. या दुष्ट लोकांना तुझ्यामुळे शिक्षा झाली. माझी अर्धांगिनी म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे कोमल. कोमलच्या हिमतीने आणि खरेपणामुळे तिला तिचा खरा नवरा परत मिळाला होता. कोमल मीनूचेही खूप आभार मानते, कारण तिच्यामुळेच कोमलला या सगळ्यांना धडा शिकवता आला होता. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडी.